शानदार दमदार चषक 2022 की शुरुआत। तो फिर से एक बार यहां पर बिंदी गेंद जाती हुई, डॉट गेंद जाती हुई, हर एक मंसूबे को खारिज करते हुए गेंदबाज शाकिब सिद्दीक, तेज तर्रार गेंदबाज ग्लेन मैकग्राथ की तरह एक्शन, और उसी तरह से गेंदबाजी में कामयाब होते हुए इस प्रतियोगिता में गेंदबाज शाकिब सिद्दीक। इस बार आओ देखा ना ताओ, डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में ओसामा वहां पर और विकेट का पतन। तू चल मैं आया, वो बुलाती है पर जाने का नहीं, डीजे को मौका। अविनाश तो दोस्तों, सोनेश्वर निवी की एक दिग्गज बल्लेबाज संकेत शिंदे आउट होने के बाद नए बल्लेबाज अविनाश मैदान पर नमूद होते हुए। दोस्तों, मैं अक्सर कहता हूं अगर कोई अच्छा खिलाड़ी अच्छा काम करता है, संकेत शिंदे लाइन मध्ये यायचंय, तिथे लाइनअप केलेला आहे। लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया, मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया। तो यहाँ पर लंगड़ा हो गया बल्लेबाज संकेत शिंदे। फिर से एक बार यहाँ पर वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज शाकिब सिद्दीक। नाम ही काफी है क्योंकि तेज तर्रार गेंदबाजी करने में माहिर ऐसे गेंदबाज है, पर स्ट्राइक पे बल्लेबाज जिसके नाम में नाश लिखा है, क्या ये गेंदबाज के ऊपर नाश करने में कामयाब होंगे? स्ट्राइक पे अविनाश। आहार इस बार देखिए काफी तेज तर्रार गोली की रफ्तार की तरह गेंदबाजी की, और इस बार सफल जरूर हो गए थे बल्लेबाज पर। यहां पर क्रीज में बाल बाल बचते हुए कोई रन की गुंजाइश नहीं, यहां पर हर गुंजाइश को खारिज किया है गेंदबाज शाकिब सिद्दीक ने। तो यहां पर एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है टीम मीटिंग ने बोलो टीम मीटिंग 2 रन। रोहा रॉयल्स टीम से गुजारिश है किसी भी तरह का टीम मीटिंग ना लिया जाए, क्योंकि 20 मिनटों में पहली इनिंग की पारी को समाप्त करना अनिवार्य होगा। ये दोनों टीम जान ले, क्योंकि यहां पर टाइम सेट जरूर किया है। इस प्रतियोगिता के लिए नगर सेवक सम्माननीय मयूर जी दिवेकर साहब, उसी तरह से महेंद्र गुजर साहब, रियाज भाई शेटे साहब, तमाम आसिफ भाई करजीकर साहब, दिलदार भाई नाड़कर, प्रमुख अतिथि इरशाद भाई, उसी तरह से मुस्तफा जी लांबाते साहब। तो दोस्तों, मैं उनके लिए कहना चाहूंगा समीर जी दाखवे साहब, सुल्तान जी पानसारे, अखलाक जी नाइक साहब, इलियास जी डबीर साहब, मुजम्मिल जी येरुनकर साहब। तो उसी तरह से दोस्तों, मैं कहना चाहूंगा वो गुलाब ही क्या जिसमें लाली ना हो, वो ससुराल ही क्या जिसमें साली ना हो, और वो क्रिकेट का मैदान ही क्या दोस्तों जिसमें अतिथि उपस्थिति ना हो। तो यहाँ पर तमाम दर्शकों का मैं फिर से एक बार सहर्ष स्वागत करता हूं इस प्रतियोगिता के द्वारा। इस बार सफल होकर खेल दिया नटराज स्टाइल में, गेंद ऑन साइड में, गेंद के नीचे खिलाड़ी, बड़ी मछली जाल में फांसी, गेंदबाज उमेर ने। थैंक यू डीजे। तो यहाँ पर अजिंक्य सूटे आउट होने के बाद, खुद कप्तान आउट होने के बाद नए बल्लेबाज विनायक मोहिते। जनाब नदीम जी खेड़ेकर साहब से गुजारिश है कि पिंडाल में तशरीफ लाए। जनाब नदीम जी खेड़ेकर साहब से गुजारिश है कि पिंडाल में तशरीफ लाए, आपका यहाँ पर इस्तिकबाल खैर मकदम करते हुए।
जीवन जी गुरव साहब इनकी जानिब से समालोचक भाईजान के लिए इनाम आया है, उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। फिर से एक बार दोस्तों गेंदबाजी मार्ग पर उमेर, भाई भाई ग्रुप मोहल्ला इनकी जानिब से गुल को गुलशन मुबारक, चांद को चांदनी मुबारक, गुल को गुलशन मुबारक, चांद को चांदनी मुबारक, आशिक को महबूबा मुबारक। उनका सत्कार करने का सीनियर क्रिकेटर समीर भाई बड़े, इन्होंने भी अपने वक्त में विनर्स की टीम से समीर भाई बड़े उनका सत्कार तो फिर से एक बार दोस्तों स्कोर जा पहुंचा है। तो यहां पर दोस्तों स्कोर जा पहुंचा है 4 रन स्कोर बोर्ड पर, जबकि दूसरा और प्रगति पर गेंदबाजी मार्ग पर उमेर काफी लाजवाब गेंदबाजी की। पहले P1 पावर प्ले के षटक में गेंदबाज शाकिब सिद्दीक ने इस बार गेंदबाजी के लिए उमेर को जरूर आमंत्रित किया। थोड़ा सा अंपायर से सलाह मशवरा यहां पर क्या होगा, डिसीजन थोड़ा सा यहां पर पेंडिंग। वन रन शॉट यहां पर DRS लेते हुए अंपायर कॉल यहां पर आता हुआ। उसी तरह से एक सीनियर क्रिकेटर जिनका नाम इस रोहा तहसील में लिया जाता है बड़े शान से, ऐसे खिलाड़ी शमीर भाई बड़े, इनका रोहा भाई भाई मोहल्ला इनकी जानिब से इस्तकबाल किया जाता है, मैं सत्कार किया जाता है, विशेष सत्कार स्पेशल लेदर में जिन्होंने अपनी नाम बनाकर रखा था। ऐसे सरफराज भाई बंदरकर इनके शुभ हाथों से उनका सीनियर क्रिकेटर लेदर क्रिकेटर इनका इस्तकबाल किया जा रहा है। जीवन जी गुरु साहब इनकी जानिब से हैट्रिक के लिए, छक्कों के हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम यहां पर जीवन जी गुरु साहब। तो यहां पर अंपायर सर का इशारा आता हुआ 2 रन, इस 2 रनों की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन 2 विकेटों के नुकसान पर 4 रन, सॉरी माय मिस्टेक, स्कोर जा पहुंचा है 4 रन। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज उमेर अपने ओर की अगली गेंद सामना करेंगे विनायक मोहिते, एक हार्ड हिटर बल्लेबाज जिन्होंने अपनी डूबती नैया को जरूर किनारे पर लाया। ऐसे खिलाड़ी आज इस प्रतियोगिता में किस तरह की बल्लेबाजी करेंगे। इस बार मिड ऑफ की दिशा में खेला हुआ स्ट्रोक गेंद के नीचे खिलाड़ी शाकिब जब तक फील्ड करते हैं तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन स्कोर बोर्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज उमेर, स्ट्राइक पे बल्लेबाज अविनाश। विनायक मोहिते के लिए अपॉर्चुनिटी, काय नाव? प्रशांत राऊत। प्रशांत राऊत काय कशासाठी? षटकार मारलं का? षटकार मारला था. अविनाश सोनेश्वर निवी अजिंक्य एक आपला 12 प्रतिनिधी पाठवून द्यायचं आहे. मंगेश नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए मंगेश अपना रिप्रेजेंटेटिव कंपलसरी भेजना है यहां पर. तो फिर से एक बार यहां पर ब्रेक थ्रू दिलाया अविनाश जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज उमेर. अभी आपने सुना था डीजे ऑपरेटर ने हमारा गाना लगाया था 7 समुंदर, विश्वात्मा फिल्म का ये गाना. अभी 7 समुंदर कौन किसे भेजेगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा. नए बल्लेबाज मंगेश स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पे विनायक मोहिते और गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज उमेर अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार.
तो फिर से एक बार उमेर अड़े बल्ले से खेलने का प्रयास, ब्लाइंड स्ट्रोक जिसे कहा जाता है, मराठी में अक्सर कहा जाता है बकते भजी मागते वड़ा। यहाँ पर ब्लाइंड स्ट्रोक जरूर खेलने का प्रयास था। बीट होते हुए बल्लेबाज डॉट किंग जाती हुई, स्कोर रुका हुआ मात्र 5 रन। 3 विकेटों के नुकसान पर इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। इस बार फिर से एक बार अंपायर सर का इशारा, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया। पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। अगली गेंद फ्री हिट। तुम बोलेंगे ना उसके बाद बात कर देना तो माइक बंद कर दिया। यूट्यूब पे ना ऐसा सुनाई दे रहा है ना, अच्छा नहीं लग रहा ना। दुबई से फोन आ रहे। ये 2 माइक चालू रखा है, 2 क्यों? ऐसा क्या कर रहे हो? नो बॉल है क्या? फ्री हिट है। इसके बाद 7-4 के मैच चालू होंगे, धोबली कहाँ जाएंगे, उसके बाद अच्छे मैच होंगे। तो यहाँ पर तमाम दर्शकों से गुजारिश है, कोई भी यहाँ से जाएगा नहीं, क्योंकि इसके बाद आईपीएल फॉर्मेट के मैचेस होंगे। ये तमाम टीम के दर्शक जान ले। क्या करूं, दोनों मैच चल रहे हैं। कर सकते, हमको कोई दिक्कत नहीं है, हम तो निकाल रहे थे। यूट्यूब पे आवाज में लगा है, बोल। तो फिर से एक बार उमेर मंगेश के लिए, इस बार जड़ में डालने की कोशिश, सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया था गेंदबाज उमेर ने, पर इस बार बीट होते हुए बल्लेबाज मंगेश। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है मात्र 6 रन। 3 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर की समाप्ति के बाद दोस्तों 2 रन खर्च किए थे गेंदबाज शाकिब ने, उसके बाद काफी कंजूसी गेंदबाजी की गेंदबाज उमेर ने अपने स्पेल में 4 रन खर्च करते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर सोनेश्वर निवी टीम का स्कोर जा पहुंचा है मात्र 6 रन। गेंदबाजी के लिए आते हुए नीचे पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज ओसामा। नो गिरा था, एक नो गिरा था, नो गिरा था बोलता है। सलमान भाई ने दी तुम्हारी सलमान जी लंबाते साहब, इनकी जानिब से कमेंटेटर भाईजान के लिए भी 100 रुपए का इनाम है, उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। फिर से एक बार शॉट ऑफ लेन गेंद, उसे खेल दिया है ऑन साइड में, गेंद के नीचे खिलाड़ी, और पहली गेंद पर उसामा ने विकेट का पतन किया। बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। उसामा को हर विकेट पे पाचशे दिले ना इसने, आम्ही कोणत्या पाचशे दिले? लगा बोलता है वो। चल लगा के जाना, दे पैसे जमा कर, पैसे जमा कर। तो देखेंगे ना नहीं पैसे जमा कर, भाई को, नहीं चल गूगल पे करेंगे आप। वो पैसे जमा करो। ये पैसे वापस देना पड़ेगा। ये विनायक राहुल विनायक, उनके वापस देने के पैसे लो, कैश लो और फिर लगाओ। वो तुम आयोजक देखो। नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए पहली गेंद पर उसामा ने विकेट का पतन जरूर किया, एक बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया। नए बल्लेबाज आतिश भगत, चिंडू नाय भगत ऐसा कहा जाता है, पर आज इस प्रतियोगिता में उन्हें गेंद को देखना होगा, आसमान दिखाना होगा, उस्मान बनना होगा। उसामा अगर हैट्रिक लगाते हैं तो जनाब मुजम्मिल भाई अरुणकर, इनकी जानिब से 5000 रुपए का इनाम, इनामों की बौछार। इसके बाद आईपीएल फॉर्मेट होगा, तमाम दर्शक यहाँ से सुभान मापकर की तरफ से 500 और जेद कागदी की तरफ से 500 लिख के दे दो भाई, मैं लिख के रखता हूं। तो गूगल पे कर दो, तो गूगल पे फिर और कर दो दे यार ये माइक का कुछ करो यार, अभी नहीं जाता हूं सुनने। नहीं हो रहा है सब बातें जा रही है। और हैट्रिक के लिए भी मुजम्मिल भाई अरुणकर, इनकी जानिब से 5000 रुपए का इनाम आता हुआ।
उसामा के लिए अपॉर्चुनिटी आती हुई यहाँ पर सुभान जी मापकर और जैद काकदीन की जानिब से हैट्रिक के लिए, विकेट की हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम आता हुआ। 500 कुल मिलाकर 1000 रुपए और मुजम्मिल भाई अरुणकर इनकी जानिब से 5000 रुपए। तो फिर से एक बार उसामा गेंदबाजी मार पर आतिश भगत के लिए, पर इस बार देखिए अपील करते हुए उस अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा, और अंपायर अमीर माड़कर सर का इशारा, नो एफआईआर, नो कंप्लेंट, अंपायर डिसीजन इज आउट। डीजे इसके बाद होने वाला मुकाबला आईपीएल फॉर्मेट 7-4, टीम सुदर्शन विपक्ष दरिया किनारा अष्टमी। स्कोर जा पहुंचा है 8 रन 5 विकेटों के नुकसान पर। नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए नीलेश। तो यहां पर डॉट गेंद जाती हुई, कोई रन की गुंजाइश नहीं, यहां पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया। स्कोर जा पहुंचा है। नए बल्लेबाज स्ट्राइक पे नीलेश, नॉन स्ट्राइक पे है मंगेश। इस बार ब्लॉक होल किस्म की गेंद उसे खेल दिया मिड ऑफ की दिशा में, गेंद के नीचे शाकिब। अच्छी फील्ड, अच्छी तरह काबिल तारीफ यहां पर एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन 5 विकेटों के नुकसान पर। जबकि तीसरा और प्रगति पर पहले टॉस जीतकर रोहा रॉयल्स रोहा टीम ने फील्डिंग का मुजाफा लिया, दावत दी बल्लेबाजी करने के लिए सोनेश्वर निवी टीम को। सबसे पहले सुदर्शन टीम के कप्तान और दरिया किनारा अष्टमी टीम के कप्तान से गुजारिश है, और इस बार इनसाइड एज कट, विकेट का पतन, वो और हैट्रिक यहां पर लगाते हुए, और मुजम्मिल भाई अरुणकर की जानिब से 5000 का इनाम प्राप्त किया है गेंदबाज उसामा ने। इसके बाद होने वाला मुकाबला हेलो तो यहाँ पर गेंदबाजी मार्ग पर स्लॉगर हमारी का शतक लेकर आते हुए गेंदबाज
तनवीर स्ट्राइक पे बल्लेबाज अनमोल। नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए अनमोल। हेलो तो तनवीर अपने ओर की पहली गेंद। इस बार गुल्ले स्पॉट पे टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी उछाल ली थी, विकेट कीपर थोड़े से फंबल, अंपायर हमारे तरफ एक्सरसाइज करते हुए मुड़ते हुए कहते हुए आईसीसी लॉ नंबर 22 वाइट करार करते हुए वाइट +1 कुल मिलाकर 2 रन। 2 रनों की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन स्कोर बोर्ड पर 5 विकेटों के नुकसान पर काफी लाजवाब गेंदबाजी का नजराना पेश करते हुए रोहा रॉयल्स से रोहा टीम के गेंदबाजों ने प्रभावित किया है। बांधून दे त्याने व्यवस्थित. हा जो माहित आहे ना युट्यूबला आवाज जात नाही, हा बांध व्यवस्थित. इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में रूम बनाकर खेल दिया। इस बार बल्लेबाज सफल होते हुए हमारी के षटक में प्रहार किया, गेंद सीमा पार, चौकार। पंधरा रन होता. हाँ 15. थैंक यू डीजे। तो यहाँ पर आंटी की घंटी नहीं, यहाँ पर बल्ले से चौवा जड़ा बल्लेबाज अनमोल ने इस छवि की सहायता से स्कोर जा पहुंचा है 11 रन स्कोर बोर्ड पर। 15 रन स्कोर बोर्ड पर। कंफ्यूज हो रहा है बहुत। इस तो इस एक रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 16 रन स्कोर बोर्ड पर। फिर से एक बार तनवीर, इस बार तनवीर की गेंद के ऊपर प्रहार करने का प्रयास। तो 5 गेंद हो चुकी है, स्लॉग ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। स्कोर रुका हुआ मात्र 16 रन। हेलो 5 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है इस प्रतियोगिता में कब से लो स्कोर खड़ा करते हुए टीम सोनेश्वर निवी। इस बार भी मार की सबकी गेंद, अंपायर सर का इशारा। अब तो हम गुटलियों के दाम यहाँ पर प्राप्त करते हुए सोनेश्वर निवी 1+4 यहाँ पर चौवा लगाते हुए टीम सोनेश्वर निवी। डीजे को मौका। हुआ ना 21. और इस 5 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा 21 रन। अगली गेंद फ्री हिट, सोने पे सुहागा, संजीवनी, लाइफलाइन। क्या इसका फायदा उठाएंगे बल्लेबाज अनमोल ने काफी सुदर्शन संघाचे कर्णधार आणि दर्या किनारा राष्ट्रवी संघाचे कर्णधार शेवटचा आणि अंतिम पुकार असेल नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे। यानंतर होणारा 7-4 आयपीएल फॉर्मॅट 21. सुदर्शन विपक्ष दर्या किनारा अष्टमी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे। तो इस बार दोस्तों
आखिरी गेंद पर 1 रन लेते हुए इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 22 रन और जीतने के लिए निर्धारित 24 गेंदें और 23 रनों की जरूरत। 24 गेंदें 23 रन। तो दूसरे सत्र के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करना चाहूंगा मैं बोली मराठी भाषा में हमारे साथी समालोचक प्रदीप जी भोई सर के पास। धन्यवाद। उसी तरह से सीनियर क्रिकेटर दत्ता जी मागावकर यहाँ पर तशरीफ ला चुके उनका इस्तीकबाल विशेष दत्ता मागावकर ने भी अपने नाम यहाँ पर काफी परचम बढ़ाए थे अपने कारकिर्द में काफी सीनियर खिलाड़ी के नाम से मशहूर थे दत्ता मागावकर उनका इस्तीकबाल और सम्मान करने के लिए आमंत्रित करना चाहूंगा। तजुमुल नबी साहब से गुजारिश करूंगा कि दत्ता जी मागावकर साहब का इस्तीकबाल किया जाए सत्कार किया जाए। सीनियर क्रिकेटर गौड़ी राजा गौरवाड़ी के एक सीनियर खिलाड़ी जिन्होंने अपने वक्त में काफी नाम मशहूर किया था ऐसे खिलाड़ी इनका सत्कार यहाँ पर किया जा रहा है तजुमुल भाई डबी के शुभ हाथों से। भाई भाई मोहल्ला ग्रुप आयोजित एक भव्य दिव्य टूर्नामेंट आमदार दमदार चषक 2022 इस प्रतियोगिता में आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का सहर्ष स्वागत। ओल टू प्रदीप भोई सर। धन्यवाद। मला उत्तर दे मला उत्तर दे बाद क्लियर केलं होते स्टेज थोडं चालेल ना हा ये वरियर हेलो हेलो चलो चलो धन्यवाद भाईजान। तो आपण घेऊया माझ्या नाडी जो सामना आपण पाहतोय तर मी विनंती करतोय सुदर्शन विरुद्ध दर्या किनारा अष्टमी या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण नाडके करण्याकडे यायचं आहे। इम्रान बजीर यांच्याकडे पार्सल आलेला आहे। सन्माननीय दीनदयाल नाडकर सर यांच्याकडनं प्रति षटकारासाठी 100चा पार्सल आलेला आहे इम्रान बजीर यांच्यासाठी। आपण सामना पाहतोय रोहा रॉयल्स विरुद्ध निवी या संघादरम्यान आपण ही लढत पाहतोय। ज्या निवी संघाने प्रथमतः फलंदाजी करतावेली 22 धावफलकावरती लगावल्यात। ज्या 22 धावसंख्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय रोहा रॉयल्स संघाचे हे दोन सलामी जोडे मैदानात पाहायला मिळतोय। इम्रान डबीर आणि फलंदाज पाहतोय नॉन स्ट्राईकला शाकीर। ज्या 24 चेंडूंनी जिंकण्यासाठी 23 धावींची गरज आहे। प्रति षटकाची आपण सरासरी पाहायला गेलं 5.5 सरासरी आपण पाहतोय। एक रजनी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आलेल्या माझ्या तमाम क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। आपण पाहतात आमदार चषक भाई ग्रुप रोहा यांच्या संयुक्त विद्यमानाने भरवलेली ही रजनी क्रिकेटची स्पर्धा। तर सुदर्शन संघाचा संगणक आणि दर्या किनारा अष्टमी संघाच्या संगणकाने विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे। गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज अतिश P1चं षटक आहे। 24 चेंडू 23 धावींची गरज आहे। पहिला चेंडू आपण पाहतोय इम्रान डबीर सामोरा जातो या चेंडूला। पहिल्या चेंडूला चांगला सन्मान देतोय परंतु इथे मात्र धावीचा श्री गणेश इम्रान डबीरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। इथे धावीचा श्री गणेश होतोय ज्या 23 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। एक धावसंख्या धावपळकावरती लगावली जाते।
आपण पाहतोय कमी धावसंख्येचा जेवढा सामना असेल ना तेवढी ह्या सामन्याला मजा येणार आहे. स्ट्राईक आपण पाहतोय रोटेट होतोय, शाकीर येतोय मात्र स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज P1चं षटक पाहायला मिळतोय. अतिश आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ, सिली मिड ऑफच्या दिशेला सिली मिड ऑन, बॅकवर्ड स्कोर लेग, पॉईंट, गल्ली, लॉंग स्टॉप अशा पद्धतीचा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ज्या 23 धावा रोखण्यासाठी ओहो शाकीरसाठी टाकलेला हा चेंडू एक चांगली ते गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु इथे चोरटी धाव म्हणावे लागेल. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र आपण पाहतोय धावफलकावरती लगावली जाते. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय ते म्हणजेच बिनबाद 2 ही धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाज मोठ्या अक्षरात लिहिलं असं बरं झालं. अतिश, इम्रान डबीर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इम्रान डबीरकडे ती ताकद आहे, एक दहशत आहे इम्रान डबीरकडे आणि सामना झुकवण्याची ताकद देखील या फलंदाजाकडे आहे. असे बरेच सामने इम्रान डबीरने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती रोहा रॉयल संघाला जिंकून दिलेले आहेत. असा हा ताडक्याबाज फलंदाज इम्रान डबीर आपण पाहतोय, परंतु इम्रान डबीरला टाकलेला हा चेंडू आपण पाहतो निर्धाव स्वरूपाचा देखील पाहायला मिळतोय. दर्या किनारे अष्टमी संघाचा संगणक सागर बोबड इथे उपस्थित आहेत. तरी मी सुदर्शन संघाच्या संगणकाला विनंती करतोय की आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेला मारला हा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इम्रान डबीरचा घेतलेला झेल आणि संपला इम्रानचा मात्र इथे खेळ. डीजे धन्यवाद धन्यवाद डीजी. तर मी विनंती करतोय या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय महेंद्र गुजर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं ना मित्रांनो, जे IPL फॉर्मॅट 7-4चा जो फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे, म्हणजेच आपल्याला 4 आयकॉन खेळाडू पाहायला मिळणार आहेत. परंतु आपण सामना पहिला अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. सुदर्शन विरुद्ध दर्या किनारा अष्टमी. जो दर्या किनारा अष्टमी संघ आपण पाहतोय सागर बोबड या संघाचे संघ मालक आहेत. हॅलो 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 इथे मात्र हॅलो धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती फलंदाज माघारी परतला इम्रान डबीर. ओहो चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे गुलामस्फोटला आढळलेला चेंडू आपण पाहतोय, जो उचलून घेणारा चेंडू पाहायला मिळाला. अकीबला मात्र या चेंडूवरती बघतच राहावं झालं आणि चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 1 बाद 2 अशी ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. हा इथे आणखीन एक चांगल्या पद्धतीचा कमबॅक करतोय. मी म्हटलं होतं मित्रांनो, कारण जेवढी धावसंख्या कमी असणार तेवढा त्या सामन्याला रंगत देखील मित्रांनो वाढणार आहे. आतापर्यंत आपण पाहतोय इम्रान डबीर माघारी परतला. त्याच्यानंतर वनडाऊनच्या भूमिकेत आपण पाहिलं अकीबला मात्र आपण पाहतोय 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज. अशा पद्धतीने आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला संपला. पहिल्या षटकामध्ये मित्रांनो पाहायला गेलं ना, जे P1चा फायदा उठवता आला नाही फलंदाजांना, ज्या धावसंख्या फक्त 23 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या गोलंदाजाने P1च्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करून एक माथाभर फलंदाजाला माघारी परतवलं. मित्रांनो ही तर खरी मोठ्या आणि बलाढ्य संघामधील चुरशी आपल्याला पाहायला मजा येत असते. आणि या माझ्या मायबाप क्रीडा रसिकांचं एकच म्हणणं असतं, सामना कोणीही जिंकू द्या, परंतु सामना मात्र चुरशीचा झाला पाहिजे. अशा पद्धतीचे सामने नक्कीच चुरशीचे होणार आहेत. खऱ्या अर्थाने आता मात्र सुरुवात होणार आहे 7-4चा फॉर्मॅट, म्हणजेच IPL फॉर्मॅट. इथे पद्धतीचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर मी पुन्हा विनंती करतोय दर्या किनारा अष्टमी आणि सुदर्शन संघाच्या संघनायकाला की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.
11:40ला सामना चालू झालेला आहे. 12:20 झालेले आहेत. आपला सामना आपण लवकरात लवकर संपवायला पाहिजे. धावसंख्या धावपळ करते पाहतोय ती म्हणजेच 2. षटक क्रमांक दुसरा पण पाहतो जे P1चं षटक होतं, अर्थात मॅडेटी प्लावपडचं षटक होतं ते मात्र षटक संपतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण पण पाहायला गेलं ना थोडंसं दूरवर फैलवलेला पाहायला मिळतोय. मिडऑनच्या क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, डीप मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक पाहतोय, तिकडे आपण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, पॉईंटच्या दिशेला. परंतु इथे नक्कीच गोलंदाजाचा कौतुक करावं लागेल. ज्या बॅटच्या इथे मात्र चेंडू बॅटच्या पठ्ठ्यामध्ये आणत नाही, परंतु इथे मात्र एक नशिबाची साथ म्हणावं लागेल. चोरटी धाव देखील घेण्यामध्ये यशस्वी झाले ते म्हणजे रोहा रॉयल संघ. रोहा रॉयल संघाचं या मैदानावरती सातत्याने दबदबा राहिलेला आहे, परंतु इथे कुठेतरी बॅकफूटवर पडलेला पाहायला मिळतोय. कारण मला वाटते 2-4 खेळाडू यांचे कुठेतरी अनुपस्थित लाभलेले पाहायला मिळतात. सलमान असेल, शाकिब असेल, त्याच्यानंतर याच्यानंतर त्यांचा नक्कीच पुढला सामना मराठा 4चा फॉर्मॅटमध्ये खेळणार आहेत. परंतु इथे गोलंदाजाचं कौतुक करावं ना तेवढं कमी पडणार आहे. इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळतोय ती म्हणजेच 4 ही धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळत आहे. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा टाकतोय तो म्हणजेच संकेत. आता मात्र 16 चेंडू 19 धाव्यांची गरज. पहा तजिमबाई, आपण जर पाहायला गेलं 24 चेंडू 23ची गरज होती, परंतु आता सामना फिरतोय 16 चेंडू आणि हा चेंडू मात्र पाहतोय जसा धन्यवाद डीसे. इथे मात्र कुठेतरी असं वाटतंय अवघड सामना होतोय का, परंतु शाकीरने मात्र थोडं शांत राहिलं, आपली नजर चेंडूवरती आणली आणि हा चेंडूला मात्र भिरकावून दिला डीप मिड विकेटच्या बाहेर, जिथे आहे आपला हा उत्तुंग षटकार देखील लगावला शाकेरच्या माध्यमातून. संघाला संजीवनी विजयाकडे नेताना देखील पाहायला मिळते. पुन्हा पण चेंडू पाहतोय डीप मिड विकेटच्या दिशेला मारलेला चेंडू, परंतु अतिशय चुरशीची चुरस इथे पाहायला मिळतोय. बाको में इशारा हो गया. इथे मात्र 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावा येत नव्हत्या, परंतु धावा मात्र आता जमावायला लागला तो म्हणजे शाकीरने. इथे मात्र धावसंख्येला कुठेतरी आकार देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. शाकीरसाठी एक पारितोषिक आलेलं आहे मुस्तफा लांबादे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे शाकीर यांच्यासाठी, ज्यांनी जो एक उत्तुंग षटकार लगावला. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कोर्टच्या दिशेला आपण पाहतोय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि शाकीरच्या खेळीचा देखील अंत होताना पाहायला मिळतोय. डीजे धन्यवाद डीजे. इथे रंग तो पाहायला मिळते सामन्यामध्ये. जो आपण सामना पाहतोय रोहा रॉयल्स विरुद्ध निवी या संघादरम्यान, इथे आता मात्र पाहतोय जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. येणारे 13 चेंडू 11 धाव्यांची गरज. शाकीरने मात्र आपला अर्धा काम पूर्ण केलेला आहे. ज्या फलंदाजी शाकीर ओळखला जातो त्या पद्धतीची शाकीरची फटकेबाजी पाहिली आपण. एक षटकार देखील शाकीरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती ती म्हणजेच 12 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. आणि वाजलेले आहे ते म्हणजे 12 आणि 12 वाजून 23 मिनिटं झालेले. त्या 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे काय योगायोग पहा मित्रांनो. गोलंदाज संकेत पुन्हा आपल्या गोलांचे मार्कवर सज्ज होतोय. गुडलान स्फोटला आदळला चेंडू आपण पाहतोय गल्ली रिझनमध्ये. चेंडूला क्रास केला, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, आणि ते मात्र पाहतोय पाहता 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. इथे मात्र मोठे फटके येत नाही, तर मात्र हे मात्र या
या दोन फलंदाजांनी बघितलं की आपल्या बॅटमधून मोठे फटके शक्यतो निघत आहेत, परंतु कुठेतरी फसके चेंडूचे हे मारलेले फटके फसत आहेत. आणि इथे मात्र त्याने एक रणनीती आखली की आपण ज्या कार्पेटच्या जमिनीच्या सहाय्याने आपण एकेरी दुहेरी धावसंख्या भर देऊया आणि आपल्या ज्या 23 धावांचा पाठलाग करायचा आहे त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी हा फॉर्मॅट वापरूया आणि नक्की त्याच्यामध्ये यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावपळकर ते पाहायला मिळते ते म्हणजेच 14 धावसंख्या धावपळकर ते पाहायला मिळत आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 9 धावींची गरज आहे. 9 धावींची गरज आहे, परंतु सहजासहजी निवी संघ 9 धावा देणार नाही, कारण त्यांच्याकडे एक अनुभव आहे, चांगले गोलंदाजीचा भरणा आहे या संघाकडे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ही रजनी क्रिकेटची स्पर्धा. ज्या रजनी क्रिकेट स्पर्धा खेळताना दिवसा क्रिकेट खेळता वेळी एक वेगळी मजा असते आणि नाईट क्रिकेट खेळता वेळी एक वेगळी मजा असते. तर मी विनंती करतोय सुदर्शन विरुद्ध दर्याकिनार अष्टमी दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मित्रांनो, वेळ लावू नका. रिवर्स पाडण करण्याचा प्रयत्न, केपच्या माध्यमातून चेंडू मात्र वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद डीसी. आता मात्र 11 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव नाही, निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील पाहायला मिळत आहे. 10 चेंडू 5 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट पिचमध्ये चेंडू रिवर्स पाडण करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण होणार का? नक्कीच धाव मात्र एक पूर्ण होतोय. जर का हा चेंडू थ्रो केला असता एस्ट्रेच्या हातामध्ये तर नक्कीच फलंदाज धावचित्त झाला असता, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 4 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी अजूनही. पंचांकडून इशारा येतोय, डिसिजन पेंडिंग आहे. नॉट आउट आहे फलंदाज. 1 रन कंप्लीट. एक चांगलं अचूक असं चित्रण आपल्याला पाहायला मिळतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. चार धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. 9 चेंडू 4 धाव्यांची गरज. फलंदाज पाहतोय आपण तो म्हणजेच शाकिब, एक अष्टपैलू खेळाडू. विनायक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळतोय. स्लोअर नक्कीच चेंडू फ्लायटेड, चेंडूला उंची दिली आणि मात्र स्लोअर चेंडू देखील पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपात चेंडू पाहतोय. 8 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. तसं पाहायला गेलं 1 चेंडूचा हा सामना आहे, परंतु गोलंदाज देखील चांगले गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या प्रयत्नानं यश देखील येतो. आता आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. जो गल्लीमध्ये क्षेत्ररक्षण होता तो थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्ररक्षणाला घेतला जातोय आणि जो आपण पाहतोय मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आणला जातोय. खोला टाकला चेंडू. हो, इथे मात्र काय घडणार, काय बिघडणार, कमबॅक होणार का? कारण चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 7 धावा हव्या, त्या म्हणजेच 4. 7 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी रोहा रॉयल्स या संघाला. तर गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच विनायक. विनायक म्हटलं तर विघ्नहर्ता, गणपतीचा नाव. ओहो, आणखीन एक चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय इथे कुठेतरी रोहा रॉयल्स संघ बॅकफुटवर येणार का?
षटकाची देखील सांगता होते. 6 चेंडू 4 धावींची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी धावा चेसिंग करणं. मित्रांनो, धावा चेसिंग करायचे आहे. तिथे नाणेफेकीचं आणि विकेटचा कोणताही विचार केला जाणार नाहीत. म्हणजे 6 चेंडू 4 धावींची गरज. मी विनंती करतोय खेळाडूंना, क्षेत्ररक्षक करणाऱ्या खेळाडूंना की आपण आपला क्षेत्र सजवायचं आहे. ऑलरेडी आपण लेट झालेले आहात. आपल्याला आणखीन सामने खेळवायचे आहेत. आणि जे माझे मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षक या रजनी क्रिकेटची स्पर्धा पाहायला आलेत, कुणाला कामावर जायचं आहे, कुणाला कॉलेजला जायचं आहे, कुणाला शाळेला जायचं आहे, हे माझे मायबाप क्रीडा रसिक हा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत, तर नक्की त्यांचं एंटरटेनमेंट झालं पाहिजे. तर मी तुम्हाला विनंती करतो की आपण प्लीज खेळाडूंना विनंती करतो की टाईमपास करू नका, कारण एवढी मोठी स्पर्धा आहे. आणि खऱ्या अर्थाने तजुबाई स्पर्धेला कधी मजा येतं, जेव्हा प्रेक्षक मायबाप वर्ग असेल ना, तर त्या स्पर्धेला मजा असते. भले हजाराची स्पर्धा असू द्या की लाखाची स्पर्धा असू द्या, ज्या स्पर्धेला रसिक मायबाप प्रेक्षक नसेल तर त्या कोणत्याही स्पर्धेला मात्र मजा येत नाही. खरी रंगत आणता तो म्हणजे आपला रसिक. हॅलो हॅलो खरी ह्या सामन्याला हॅलो मजा आणत असतो तो म्हणजेच माझा मायबाप रसिक. तर 6 चेंडू हॅलो 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 6 चेंडू 4 धावींची गरज. नक्कीच इथे हुकमाचा एक्का कोणता येणार आहे, कारण 4 धावा वाचवायच्या आहेत आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी धावा चेसिंग करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तो म्हणजेच अविनाश क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर बरेच असे अविनाश नावाचे खेळाडू आहेत ज्यांनी टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे. हा गोलंदाज आपण पाहतोय जो हुकमाचा एक्का इथे आणलेला आहे, हा खरा ठरणार का? 6 चेंडू 4 धावींची गरज आहे. की आपण पाहतोय अंदर स्ट्राईकला जोरात अपील आणि पंचांकडून इथे मात्र इशारा येतोय की हा चेंडू नो आहे. म्हणजेच नशिबाची साथ म्हणावे लागेल रोहा रॉयल संघाला. आणि सातत्याने तजुबाई रोहा रॉयल संघाला या मैदानावरती नशिबाची साथ लाभलेली आहे. हा माझा अनुभव आहे आणि होम ग्राउंडवरती खेळ करतोय तो म्हणजेच रोहा रॉयल संघ. आणि पंचांकडून इशारा येतो हा चेंडू नक्कीच नो असणार आहे. म्हणजेच पुढील चेंडू असणार आहे उघडा डोळे पहा नीट चेंडू असणार आहे तो म्हणजेच प्रीहिटचा चेंडू असणार आहे. आता मात्र इथे जो संजीवनी देणारा चेंडू रोहा रॉयलसाठी म्हणावा लागेल, कारण 6 चेंडू 4 धावींची गरज होती. जर का हा चांगला चेंडू पडला असता तर नक्की या सामन्याचं काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. आता मात्र येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेची गरज आहे, 2 धावींची गरज आहे. परंतु क्रिकेट सडा आणि राजकारण कधी रंग बदलेल याचं काही नियम नाही. पंचांना विनंती करतोय सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला अजून 7-4चा फॉर्मॅट आपला बाकी आहे. त्याच्यामध्ये खास करून ते सामने पाहण्यासाठी माझा क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक इथे आलेला आहे. तसेच या व्यासपीठावरील सर्व अतिथी मान्यवर देखील पुढील सामने पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. म्हणून मी विनंती करतोय जे क्षेत्ररक्षक करणारा संघ अर्थातच निवी संघ, वारंवार आपण टीम मीटिंग घेऊ नका. चर्चा व्हायला पाहिजे, चर्चातूनच प्रश्न सुटत असतात, परंतु सातत्याने आपण चर्चा करणं हे मात्र चुकीचं कुठेतरी पाहायला मिळत आहे. पंचांना विनंती करतोय सर चला, आम्हाला आयोजकांकडून वारंवार सूचना येत आहेत. एकतर सामने उशिरा चालू झालेले आहेत. 6 चेंडू 2 धावींची गरज आहे. पंच आपला निर्णय काय आहे? प्लीज आपण इकडे यायचं आहे. पंचाने विनंती करतोय आपण स्वतः यायचं आहे इकडे. जरा लवकर या.
याच्यानंतर होणारा सामना असणार आहे सुदर्शन विरुद्ध दर्या किनारा अष्टमी. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. कादिर रोगे भाई आपल्याला विनंती करतो आपण आमच्याशी संपर्क साधायचा आहे. नो चेंडू आहे म्हणजेच 2 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि 2 धावींची गरज आहे जिंकण्यासाठी. चला मित्रांनो प्लीज. फ्रीडचा चेंडू आहे. 6 चेंडू 2 धावींची गरज. गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच अविनाश. चांगल्या पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कमबॅक होणार का फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. इथे मात्र कमबॅक होणार की काय असं मात्र काही चित्र पाहायला मिळतोय. जर का हा पहिला चेंडू न पडला नसता तर नक्कीच इथे सामन्याला चित्र काहीतरी वेगळं आणखीन पाहायला मिळालं असतं. आता मात्र येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. ही खरी कसरत कशामुळे पाहायला मिळतो आपल्याला तर कंपल्सरी धावा चेसिंग करण्यामुळे. इथे 5 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी रोहा रॉयल्स या संघाला. आणि खऱ्या अर्थाने इथे आम्ही पाहतो गुणलेखाचं काम पाहतायत सगीर धनसे, जो समालोचनाचा पाठीचा कणा ज्याला म्हटलं जातं. एक चांगले गुणलेखाचं काम पाहतायत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक धावेची प्रत्येक चेंडूची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचतोय जेणेकरून आम्हाला समालोचन करण्यासाठी अगदी सोपं ठरतोय. इथे मात्र 5 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कावर अविनाश. ज्या अविनाशने पहिल्या चेंडूची चूक केली ती दुसऱ्या चेंडूची चूक सुधरवली. आणखीन त्या चुकीतून पुढे शिकायला काय मिळेल काय. जेव्हा आपण रस्त्यानं चालतो टेस्ट लागते तेव्हा आपल्याला समजतो की आपण चुकीच्या रस्त्याने चाललो आहे आणि नक्की ती चुकीची दुरुस्ती करताना पाहायला मिळतोय अविनाश. मात्र येणारे 5 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. काय घडणार या 5 चेंडूवरती. अविनाश या 2 धावा सहजासहजी देणार का. हा सामना आपण पाहतो ना ते चुरशीचा देखील होत चाललेला आहे. ओहो कमबॅक कमबॅक कमबॅक. हाय व्होल्टेज मुकाबला. प्रेक्षकांना काय हवं असतं सामना रोमांचक होणे गरजेचं. आता मात्र 4 चेंडू 2 धाव्यांची गरज. अविनाश आणि नक्कीच इथे कुठेतरी सामना मात्र लांबवण्याचा प्रयत्न अविनाशच्या गोलंदाजीतून पाहायला मिळत आहे. आणि क्षेत्ररक्षण देखील कौतुक करावं लागेल कारण जेव्हा चांगली गोलंदाजी होते ना तेव्हा क्षेत्ररक्षण देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीचं करणं गरजेचं असतं. ओहो चेंडू हवेमध्ये झेल होणार का आपण पाहतोय. ओहो इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करता करता चेंडू मात्र धरणीला दाण होतोय. चेंडू धरणीला दाण होत नाही तर मात्र ही कॅच सुटली आणि मॅच देखील सुटली. आणि इथे मात्र विजयाची हुलकावणी दिली ते म्हणजेच निवी या संघाला. विजयी पराजय दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
तसेच जे पारितोषिक लगावलेलं शाकीरसाठी मुस्तफा लाभाते यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे, ते म्हणजेच शाकीर याच्यासाठी. शाकीर आपला 100चा पारितोषिक घेऊन जायचा आहे. आसिफ भाई करजीकर यांना विनंती करतो की जे 100चा पारितोषिक आपल्या शिवास्ते आपण द्यायचं आहे. जे मुस्तफा लांबाते बाई आणि जे शाकीरसाठी 100चा पारितोषिक लगावलेलं वेल्डन चांगला एक विजयी षटकार देखील पाहायला मिळाला शाकीरच्या माध्यमातून. ओके. हो काय टाईट होते. हेलो ओके. तर मी विनंती करतोय वैशाली 11 खरापटी विरुद्ध संभे संघाच्या संगणकाला विनंती करतो आणि वैशाली 11 खरापटी या संघाच्या संगणकाला विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. प्लीज मित्रांनो आपल्याला सहकार्य करा. ही स्पर्धा आपल्यासाठी आपल्या भेटीसाठी आणलेली आहे. बऱ्याच खेळाडूंची इच्छा असते की आपल्याला रजनी क्रिकेट स्पर्धा खेळायची आहे आणि आपल्याला ती संधी देखील मिळाली आहे. त्या संधीचं आपण सोनं करायचं आहे. कारण आता आपण पाहायला गेलं जवळजवळ 1 वाजलेला आहे. अजूनपर्यंत पहिल्या फेरीचे सामने आहेत आणि खऱ्या अर्थाने आता मात्र या सामन्याला मजा येणार आहे. कारण आपल्याला 7-4 म्हणजे IPL फॉर्मॅटचे हे सामने खेळताना पाहायला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये 4 खेळाडू हे आयकॉन व्यावसायिक खेळाडू असणार आहेत. तर मी विनंती करतो वैशाली 11 खरापटी आणि संभे या संघाला विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय रोहा नगर परिषद नगरसेवक महेंद्रजी गुजर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. शाकिब यांना ज्याने एक निर्णायक षटक टाकलं त्याने आपल्या षटकामध्ये 2 धावा फक्त खर्च केल्या आणि एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला